नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत कास्ट व्हॅलिडिटी काढलेली नसेल तर कास्ट व्हॅलिडिटी कशी काढायची, कुठले डॉक्युमेंट लागतील, काय काय डॉक्युमेंट द्यावे लागतील, नेमकं सर्व काही सर्व असेल डॉक्युमेंटचा तो जाऊन कुठे जमा करावा लागेल आणि तुम्हाला व्हॅलिडिटी काढल्यानंतर किती दिवसात मिळेल याचं सविस्तर माहिती A to Z माहिती मी सांगितलेली, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता मला बरेच प्रश्न येत होते की आम्ही कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म भरलेला आहे, भरल्यानंतर जे तुम्हाला ॲफिडेव्हिट वरती लिहावं लागतं ते नेमकं काय लिहावं लागतं हे मला प्रत्येक वेळेस प्रश्न येत होते। तर मित्रांनो, मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। पहिला जी लिंक राहील त्या लिंक वरती मी देतोय, तर तुम्हाला काय लिहायचंय नेमकं पहिल्या पानवरती आणि ॲफिडेव्हिटच्या मागच्या पानवरती काय लिहायचंय आणि दुसऱ्या पानवरती देतोय तुम्हाला ते सरळ सरळ कॉपी करून पेस्ट करून द्यायचंय त्या पेजवरती। तुम्हाला कॉपी करण्यासाठी एक ऑप्शन देतोय जे मी पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेलं नव्हतं, या व्हिडिओमध्ये देतोय। तर तिथून कॉपी करायचं आणि तुमचा 100 रुपयाचा स्टॅम्प वरती पेस्ट करून द्यायचंय आणि जे डॉक्युमेंटचे सेट राहतील ते तुमच्या जाऊन जिल्ह्याच्या ऑफिसवरती द्यायचे। तुम्ही जो फॉर्म भरणार आहे ऑनलाईन त्याच फॉर्म मध्ये तुम्हाला ऍड्रेस असणार आहे, जिल्ह्याचा कुठे द्यावा लागणार त्याचा ऍड्रेस तुम्हाला त्याच फॉर्म वरती असणार आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी किंवा कुठल्याही सरकारी योजनेबद्दल जर तुम्हाला डाऊट असतील, प्रश्न असतील, मला कमेंट करा। कमेंट मध्ये मी नक्कीच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।